मी काय मुलाखत घेऊन काय विचारू असा प्रश्न निर्माण झालाय का ती बोलायला लागलो ते डोळ्यातून पाणी सुरू होतं. मग करायचं तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय. तुम्ही तर त्यांच्या पतीला थेट बेवडे म्हणून घोषित झालात दारू पिणारेत वगैरे वगैरे. त्यांना मारायला 30-30 लोक तुम्ही आणणार होता. हे मागणं काही बरं नाही साहेब. तुम्ही इथं या, ह्या लोकांना तुम्ही प्रत्यक्ष परत भेटा आणि ह्या महिलेचे जो काही नुकसान झालेले आहे आजच्या घडीला ते आत्ताच्या बाजारभावाच्या किमान 50% पैसे तरी तुम्ही त्यांना द्या. नाहीतर अन्य काय होईल हे काहीच करू शकत नाही तुमचं वाकडं. ह्यांच्यामध्ये तेवढी ताकद पण नाही आहे तुमच्या केसाला धक्का लावायची किंवा काय. परंतु एक तळतळाट आहे. समजा या महिलेचा तळतळाट आहे, त्या व्यक्तीचा तळतळाट आहे का पोरांनी 5 वेळा फोन केले का मला बूट पाहिजे पोलीस भरतीसाठी तर त्याला घेता आलं नाही. काय सांगायचं, जगून उपयोग काही पोराला आपण काहीच करू शकत नाही. तर अक्षर काय ट्रॅक्टरला दोन महिन्याची मेसची फी बाकी आहे अजून. किती रुपये बाकी आहे? त्याचे तसे भरपूर पैसे बाकी आहेत, पण मग त्याला महिन्याला आहे का 5,000 रुपये मेसची फी आहे ना. मागच्या महिन्यात पण नाही भरली ना, आता चालू महिन्याची पण नाही भरली का. तर हे वालवडीचं मुळे म्हटलं वालवडीचे पैसे झाले का एक महिन्याला आपण 5,000 रुपये त्याला भरू शकतो ना. पण हे वालवडीला काहीच नाही आल्यामुळे त्याला काहीच नाही केलं. आता म्हटलं पैसे बऱ्या तिकडे पैसे नाही आमच्याकडे. ज्याचे 10,000 रुपये आता त्याचे मेसचे म्हणजे आमच्याकडून हे झाले, आता त्याला देता पण येणार नाही. आता 30-35,000 अजून देणे बाकी, तर महिन्याला 5,000 द्यायला लागतं. महिन्याला 5,000 आणि अजून 30-35,000 देणे आणि ते महिन्यात 5,000 ते वेगळंच. 1,35,000 रुपये तसं वर्षाला फी त्याची. 1,35,000 रुपये तिथं भरायचे आम्हाला. कसं शाळेत कसं होतं चांगलं कुठं हा आहे ते अकॅडमी, सूर्य अकॅडमी. या इकडे. तुमचा काय फोन पे नंबर आहे का काही? नाही फोन पे आमचं कसं फोन पे आता हा साधा फोन, त्याच्यामध्ये रेकॉर्ड वगैरे नाही का नाही, साधा फोन आहे माझ्या. मगाशी यांचा एक फोन आहे ते कुठंतरी निगोजचं ते फोटो दाखवत होते. त्यांनी फोटो काढले, कॅमेराचं एकदम खराब आहे तर ते फोटो पण मला दिसेना. तुमचं एक चालू करा बरं. फोन पे नाही आहे का? हे आहे का तुझ्याकडे ताई? नाही हो. तिच्याकडे फोन पण कसं का हे आता ही किती दाट आहे बघा. आपण जे आहे ना, दाट आहे का नाही बघा बरं. ही किती दाट आहे. आता याच्यामध्ये फोन कॅमेराच हे त्यांनी फोटो काढलाय कसं तरी दाट आहे. त्याला फुलं पण आलेली आहेत आणि शेंगाय आलेले आहेत. तळतळ घेऊ नका योगेश भोर, कारण तळतळ गोरगरिबांचा खूप वाईट असतो. आणि ह्यांची जी अश्रूंची जी काय वाया इथं जरी गेली असेल तर एक ना एक दिवस ही परतफेड अशी जबर किंमत तुम्हाला मोजावं लागेल. तर मी आता माझंही काही मित्रपरिवार आहे माझ्यातर्फे काही ना काही मी आता काय झाले यांच्याकडे फोनपे पण नाही आहे. त्यामुळं लोक म्हणतील का कशी मदत करायची. आता काय ह्यांचं तुमचं गाव कोणतं आहे? मस्केवाडी. मस्केवाडी. हां इथं रोडलाच गाव आहे. नाव सांगा तुमचं? दत्तात्रय संभाजी मस्की. दत्तात्रय संभाजी मस्की. बरं ठीक आहे. आता आम्ही इथे सगळे मित्रपरिवार आहे. सोनू गोडे आहे पत्रकार, आपला मिथुन मोजाड आहे, गणेश पुटे आहे, मी संदीप बुत्रडे आहे. आमच्याकडून तुमच्या मुलासाठी हे पैसे घ्या. हे किती? तर हे राहू दे आम्हाला जरा याला नका राहू दे 5,000. हा ते देऊ घेऊ आपण त्याच्याकडून. तुम्ही म्हटले ना तरी दिला की रा मला नका देऊ. माझ्याकडून धरा ना राहू दे. ठीक हां मुलासाठी. हां ठीक चालेल. नाही ठीक आहे जातो आम्ही. नको नको चहा नको. ठीक आहे चला येतो आम्ही. हां चला नका रडू. हां ठीक आहे चालतं. तर पाहत राहा शिवाई न्यूज, मस्केवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर.